अज्ञात वाहनानं दुचाकीस्वाराला समोरून जोरात धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला। सिद्धनेरली नदी किनारा इथल्या दूधगंगा नदीवरील पुलावर सोमवारी रात्री 9:30 वाजता हा अपघात झाला। दादा ज्ञानू पाटील असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव असून तो 37 वर्षांचा होता। या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे। आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे काही भक्त सोमवारी आदमापूर इथं बाळूमामांच्या दर्शनासाठी आणि ज्योत नेण्यासाठी आले होते। यावेळी दादा ज्ञानू पाटील हाही आपल्या दुचाकीवरून आदमापूरला गेला होता। देवदर्शन करून तो रात्री दुचाकीवरून गावी परत चालला होता। कागलच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनानं दादा पाटील याच्या मोटरसायकलीला जोरात ठोकरलं। त्यामुळे दादा याची दुचाकी पुलाच्या लोखंडी ग्रिलला जाऊन धडकली, तर दादा पाटील नदीकाठावरील खडकावर जाऊन कोसळला। गंभीर जखमी झालेल्या दादा पाटील याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी पाटील याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। सोमवारी रात्री 9:30 वाजता हा अपघात झाला। यावेळी दर्शन करून गावी परत चाललेल्या दादा पाटील याच्या गावातील काही भक्तांनी ग्रामीण रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती।